सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस आरोग्यासाठी फारसा चांगला नाही, कारण तुम्हाला पोटासंदर्भात काही तक्रारी आज होऊ शकतात. आज जर तुम्ही कोणाच्या प्रभावाखाली एखादा निर्णय घेतला तर नंतर तुमच्यासाठी ते त्रासाचं कारण ठरेल. लहान व्यापाऱ्यांनी आज पैसे गुंतवण्यापासून दूर राहावं आणि स्वतःच्या रखडलेल्या कामांवरती लक्ष द्यावं. अन्यथा तुमचं एखादं कायदेशीर काम दीर्घ काळापर्यंत प्रलंबित राहू शकतं. कुटुंबातील एखादी व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यास त्या निमित्तानं तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. आज नशीब 97% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आजच्या दिवशी ब्राह्मणाला दान द्यावं. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही व्यस्त असाल, कारण कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही जास्तीच्या जबाबदाऱ्या या सोपवल्या जातील. त्यामुळे तुम्हाला त्रासही होईल. मुलावर सोपवलेलं एखादं काम पूर्ण होईल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. जर संपत्तीबद्दल काही वाद दीर्घ काळापासून सुरू असेल तर तो आज संपुष्टात येईल. तुम्हाला आज भावांकडून प्रेम मिळेल, त्यामुळे आपसातील प्रेम अधिकच दृढ होईल. वृषभ राशीच्या लोकांना आज मित्रासाठी पैशाचं नियोजन करावं लागू शकतं. एखादा वाद मिटवण्यासाठी तुम्ही नातेवाईकाच्या घरी जाल आणि त्याच्याशी चर्चा करून वाद मिटवणंच योग्य राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूनं राहील. आज तुम्ही गुरुजन आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीने चांगला आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या मुलानं जर सरकारी नोकरीसाठी तयारी केली असेल तर त्याला आज यश मिळेल. व्यापारात तुम्हाला अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. तुमच्या कुटुंबाचं नाव होईल. असं एखादं काम तुमच्या हातून घडेल. जास्त पैशाच्या मोहापायी तुमचा पैसा चुकीच्या ठिकाणी तुम्ही गुंतवू नका. सासरच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर उधार पैसे दिले असतील तर ते आज नक्कीच परत मिळतील. नवविवाहितांमध्ये आज वाद होतील. हा वाद कुटुंबाच्या मध्यस्थीनं मिटेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. जर तुम्ही एखाद्या व्यवसायाची सुरुवात केली असेल तर तुम्हाला अनपेक्षित लाभ न मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला आज आत्मविश्वासानं काम करावं लागेल. आज दैनिक गरजांवर सुद्धा काही खर्च होऊ शकतो. जर आज जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू तुम्ही घेणार असाल तर स्वतःच्या उत्पन्नाकडे लक्ष द्या. जे लोक राजकारणात बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहेत त्यांना आज पक्षाकडून काही चांगली जबाबदारी सोपवली जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज गुप्त शत्रू प्रबळ होतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करावी. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीसाठी संमिश्र परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आज महिलांकडून जास्त आर्थिक लाभ मिळेल. जर तुम्हाला आज डोळ्यांशी संबंधित काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. अन्यथा ही समस्या बळावू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवू शकता आणि जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत ते त्यांच्या जोडीदाराला पालकांना भेटवू शकतात. जर आईसोबत काही वाद झाला तर हा वाद जास्त वाढवू नका, अन्यथा आईला एखादी गोष्ट वाईट वाटू शकते. आज सायंकाळी तुम्ही मित्रांसोबत पार्टीला जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. कामासाठी तुम्हाला एखादा प्रवास आज करावा लागू शकतो. तसेच आज जर एखाद्या मालमत्तेमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ते फायद्याचं ठरेल. व्यापारातील लोकांना आज लाभ मिळण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळू शकते. आज तुम्ही सेवाभावी कामामध्ये पैसे गुंतवाल. परंतु आज राजकारणात असलेल्या व्यक्तींना सावध राहायला हवं, कारण तुमचे विरोधक आज तुमची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. आज अडकलेले पैसे तुमचे परत मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. यासाठी घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेणं हितकारक राहील.
तुमच्या मुलांना सामाजिक कार्यामध्ये भाग घेताना पाहून तुम्हाला अत्याधिक आनंद होईल. घरी एखादा धार्मिक कार्याचं आयोजन तुम्ही करू शकता. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य यामध्ये सहभागी होतील. पण लक्षात ठेवा की तुम्हाला व्यवसायात सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तसं न झाल्यास तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा चिंतेचा असेल. जर तुम्हाला काही शारीरिक समस्या असेल तर आज याचा त्रास वाढू शकतो. सासरच्या लोकांना तुमच्या मनातील विचार सांगताना जरा काळजी घ्या, कारण याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्यांना पैशांची गुंतवणूक करायची आहे त्यांनी आज अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच आज मुलांच्या संगतीवरही तुम्ही लक्ष द्या. मुलं वाईट संगतीत राहणार नाहीत याची आज तुम्ही काळजी घ्या. जे लोक घरापासून दूर नोकरी करतात ते आज कुटुंबाला भेटण्यासाठी जाऊ शकतात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करावी. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून शत्रूंना नमवण्यात यशस्वी व्हाल. परंतु यासाठी तुम्हाला डोळे आणि कान दोन्ही उघडे ठेवून काम करायचे. वडिलांची काही आरोग्याची समस्या असेल तर आज डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जोडीदाराला दिलेलं वचन तुम्ही आज पूर्ण कराल. आज एकांतामध्ये तुम्ही वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतर परीक्षेमध्ये यश मिळेल. कुटुंबातील लहान मुलांनी केलेल्या मागण्या तुम्ही आज पूर्ण कराल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सावध राहा, कारण तुमचे शत्रू कामामध्ये अडथळा आणण्याचा आज प्रयत्न करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला कुंकू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं भाग्य चांगलं राहणार आहे. नोकरदार व्यक्तींना आज एखादं नवं काम करण्याची संधी मिळू शकते. परदेशामध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांना आज अचानक धनलाभ होऊ शकतो. जर आज प्रवास तुम्ही करणार असाल तर तो लाभदायक राहील, परंतु प्रवासामध्ये प्रकृतीकडे लक्ष द्यावं. जर पोटाशी संबंधित एखादी समस्या जर तुम्हाला असेल तर आज ती उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही खाण्यापिण्यावरती आज लक्ष द्या. भागीदारीतील व्यवसायामध्ये तुम्हाला आज मनासारखा लाभ मिळेल. कुटुंबात एखादा सदस्य विवाहयोग्य असेल तर त्याचा चांगला प्रस्ताव येईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिकदृष्ट्या भाग्याचा दिवस आहे. तुम्ही केलेल्या कष्टाच्या प्रमाणात तुम्हाला परिणाम दिसून येतील. त्यामुळे आज भरपूर कष्ट करा. खाजगी जीवनात काही त्रासांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं, तर आज तुम्हाला यातून आराम मिळू शकतो. जर कुटुंबामध्ये भावा बहिणींमध्ये काही वाद असतील तर आज मौन राखणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. एखाद्या संपत्तीचा काही वाद अनेक दिवसांपासून रखडलेला असेल तर तुम्हाला आज त्यामध्ये यश मिळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत होईल, त्यामुळे तुम्हाला आज प्रसन्न वाटेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. व्यापारात सुरू असलेल्या तुमच्या योजनांना कार्यान्वित तुम्हाला करायचं आहे, तर तुम्हाला त्यापासून आज लाभ मिळणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज मुलांच्या प्रकृतीमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, पण ही चिंता व्यर्थ असेल. आज तुमच्या हाती बरेच काम असेल, त्यामुळे तुम्ही थोडेसे टेन्शनमध्ये राहाल, पण तरीही तुम्हाला आज लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करायचं आहे. तसेच आज कामाचा प्राधान्यक्रम तुम्ही ठरवून घ्या. आज तुम्हाला जोडीदाराची मदत मिळेल आणि सहवास सुद्धा लाभेल. आज तुम्ही कुटुंबामध्ये सुख शांती टिकवून ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य, आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चढ उतार हे येणार आहेत. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.